वेलकम ऑल स्टुडंट्स. इयत्ता 10वी मध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 याच्यामध्ये जो सेकंड चॅप्टर आहे ज्याचं नाव आहे लाईव्ह प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. या चॅप्टरमध्ये आपल्याला काही महत्त्वाचे पॉईंट्स बघायचे आहेत. त्यामध्ये जो फर्स्ट पॉईंट आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड लाईव्ह प्रोसेसेस. सेकंड पॉईंट living organisms and energy production. Third point, some nutrients and energy efficiency. And the fourth point is cell division in life process. First of all, some questions are there. Can you recall how are the foodstuffs and their nutrient content useful for body? आपण जे अन्न खातो ते अन्न आणि त्याच्यामध्ये जे न्यूट्रियंट्स आहेत ते आपल्या शरीराला कसे युजफुल आहेत, हाऊ दे आर युजफुल फॉर आवर बॉडी. आता आपण जे अन्न खातो दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर आवर बॉडी. वी वॉन्ट दॅट फूड टू गेट मेनी बेनिफिट्स. इम्पॉर्टन्स ऑफ फूड स्टफ अँड न्यूट्रियंट्स. फर्स्ट इज टू गेट एनर्जी फॉर बॉडी. आपल्या शरीराला जी एनर्जी लागते ती एनर्जी मिळवण्यासाठी अन्नाची गरज आहे. फॉर बॉडी बिल्डिंग, शरीर बांधणीसाठी अन्न लागतं, त्याच्यामध्ये जे न्यूट्रियंट्स आहेत ते लागतात. फॉर इम्युनिटी, म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती निर्माण व्हायची असेल तर आपण अन्न घ्यायला पाहिजे आणि त्या अन्नामध्ये न्यूट्रियंट्स, विटॅमिन्स वगैरे आपल्याला मिळायला पाहिजेत. त्यासाठी आपल्याला अन्न लागतं. Now the second question, what is the importance of balanced diet for body? The balanced diet म्हणजे काय, त्याला मराठीमध्ये आपण समतोल आहार असं म्हणतो. बॅलन्स्ड डाएट. डू यू नो द फूड कॉन्स्टिट्युएंट्स? कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स. Suppose all these food constituents are in your diet in a right proportion, then that diet is known as a balanced diet. त्याला आपण समतोल आहार असं म्हणतो. ही आपल्या शरीराला आवश्यक असणारे सर्व अन्न घटक ज्याच्यामध्ये योग्य प्रमाणात आहेत, that is a balanced diet. Now the next question, which different functions are परफॉर्म्ड बाय मसल्स इन बॉडी? आता आपले मसल्स जे आहेत, आपल्या शरीरामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे मसल्स आहेत की ज्याला आपण स्नायू असं म्हणतो, ते शरीरामध्ये आपल्या कोणकोणत्या प्रकारचं कार्य पार पडतात. मसल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. मोस्टली देर आर टू टाइप्स ऑफ मसल्स. फर्स्ट इज द व्हॉलंटरी मसल. व्हॉट इज व्हॉलंटरी मसल? द मसल्स विच ॲक्ट्स according to our will. Muscles in our finger, our legs, our hands are voluntary muscles. And the second type is involuntary muscles. The muscles which are not working according to my will. ही माझ्या इच्छेनुसार ते काम करत नाहीत, त्यांना इनव्हॉलंटरी मसल्स असं म्हणतात. म्हणजे आपल्या हार्टमध्ये असणारे इयर्स, स्टमक, लंग्स, किडनीज, all the muscles in such type of organs are the involuntary muscles. What is the work of muscle? They helps to perform many activities, many types of movements in our body. Okay, now the third question, the fourth question, what is the importance of digestive juice in digestive system? आता डायजेस्टिव्ह ज्यूस म्हणजे काय बरं? ज्याला आपण पाचक रस असं म्हणतो, बरोबर आहे का? व्हॉट इज द यूज ऑफ डायजेस्टिव्ह ज्यूस? डायजेस्टिव्ह ज्यूस हेल्प्स टू डायजेस्ट फूड मटेरियल्स. आपण जे अन्न खातो ते पचवण्यासाठी मदत करतात. द फूड डायजेस्टिव्ह ज्यूस मेक्स फूड ॲसिडिक वेन द फूड इज इन स्टमक. अँड digestive juice which secretes in the small intestine, it makes food alkaline in nature
when the food is in small intestine. Totally, the digestive juice helps to digest the food material. This is the main use of digestive juice. Now, the next question. Which system is in action for removal of waste material produced in human body? तर वेस्ट मटेरियल म्हणजे काय की टाकाऊ पदार्थ. आपल्या शरीरामध्ये जे काही टाकाऊ पदार्थ निर्माण होतात ते बाहेर टाकावे लागतात. मग अशा प्रकारे हे पदार्थ बाहेर टाकण्यासाठी कोणती संस्था कार्यरत असते? दॅट इज ए एक्सक्रिटरी सिस्टीम. ओके, एक्सक्रिटरी सिस्टीम इज देअर. त्याला आपण उत्सर्जन संस्था असं म्हणतो. द डायजेस्टिव्ह सिस्टीम, द स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन आणि आफ्टरवर्ड्स एनस. We are throwing the undigested food material by this system also. And the second is excretory system, the pair of kidneys and urinary bladder, urethra, etc. म्हणजे आपल्या रक्तामध्ये जे टाकाऊ पदार्थ आहेत, आपल्या रक्तामध्ये नायट्रोजनस वेस्ट मॅटर जे आहे हे शरीराच्या बाहेर टाकावं लागतं. आणि मग हे नायट्रोजनस वेस्ट मॅटर वगैरे रक्तातील बाहेर काढण्याचं काम आपल्या किडनीज करतात. आणि युरिनच्या माध्यमानं, युरिनच्या रूपानं, लघवीच्या रूपानं हे जे टाकाऊ पदार्थ आहेत जादाच्या पाण्यासोबत आपण बाहेर टाकतो. दॅट इज ए एक्सक्रिटरी सिस्टीम. ओके, नाव द नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द रोल ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम इन एनर्जी प्रोडक्शन? आता ऊर्जा निर्मिती व्हायची असे आपल्या शरीराला अनेक कामासाठी ऊर्जा लागते. या ऊर्जा निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम, त्याला आपण रक्ताभिसरण संस्था असं म्हणतो, कशी कार्य करते? आता तुम्हाला हे माहिती असायला हवं की आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण व्हायची आहे. आता ऊर्जा निर्माण करायची असेल तर महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या लागतात? फर्स्ट ऑफ ऑल, ऑक्सिजन इज नेसेसरी. Oxygen and afterwards glucose. These two things are necessary to produce energy. आता ही जी एनर्जी आहे ही तयार कुठं होते? तर ती आपल्या सेलमध्ये तयार होते. आता सेलमध्ये हे पदार्थ पोहोचवण्याचं काम कोण करतं? की डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये मिळालेला ग्लुकोज सेलपर्यंत पोहोचवणं आणि रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये मिळालेला ऑक्सिजन सेलपर्यंत पोहोचवणं. तर हे काम कोण करतं बरं? हे जे काम आहे हे सर्क्युलेटरी सिस्टीम करते. आणि मग सर्क्युलेटरी सिस्टीम सर्क्युलेट्स ग्लुकोज अँड ऑक्सिजन टुवर्ड्स each and every cell of our body, and there in mitochondria production of energy is there and we get energy. Afterwards, the next question. How are the various processes occurring in human body controlled? In how many ways? जे मानवी शरीरांतर्गत चालणारे कार्य कसं नियंत्रित होतं आणि किती प्रकारे? आता आपल्या शरीरामध्ये किती प्रकारची कामं चालू असतात बरं? How many types of works are going on in our body? Different types of works. Respiration is going on, digestion is going on, we are walking, we are talking, we can run. Okay, we are sitting, standing, speaking. So many types of works we are doing. Digestion is there going on in our body, and excretion is going on in our body. All these are processes continuously going on in our body. And who controls all these activities, all these processes in our body? The main part is the brain. In our body, brain, that is a central nervous system is there, included brain, spinal cord, and nerve cells. The connections of brain to each and every cell of our body, this is a system from brain to the nerve cell.
तर ही जी सिस्टीम आहे मेंदूपासून प्रत्येक ऑर्गनला कनेक्ट करण्याचं काम ही सिस्टीम आपली करत असते आणि ही सिस्टीम आपल्या शरीरावरती कंट्रोलसुद्धा करते. बरोबर आहे का? आता दुसरी एक सिस्टीम आहे एंडोक्राइन सिस्टीम आपण त्याला म्हणतो. Endocrine glands are there in our body. They secrete some enzymes. Control system in human body. The first type of control, that is a nervous system, brain, spinal cord and nervous cell. Okay. Second is the endocrine system. आता endocrine system हे काय आहे बरं? तर आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काही ठिकाणी endocrine glands असतात. Endocrine glands secretes some enzymes. आता ही जी एन्झाईम्स आहेत मिक्स इन ब्लड, रक्तामध्ये मिसळतात and get extra energy to face any situation. ओके. ही जी सिस्टीम आहे ती काय करते, एंडोक्राइन ग्लँडमध्ये काही केमिकल्स किंवा काही एन्झाईम्स तयार होतात, रक्तामध्ये मिसळतात आणि आपल्या शरीरातील अनेक प्रकारच्या क्रियांच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम ही सेकंड सिस्टीम सुद्धा करत असते. ठीक आहे. नाउ वी वांट टू लर्न अबाउट द नेक्स्ट पार्ट. लिव्हिंग organisms and life processes. Various organ systems are continuously performing their functions in human body. आता आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गन सिस्टीम असतात, जसे की डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम, कंट्रोल सिस्टीम. ओके. आणि मग ह्या सगळ्या सिस्टीम आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्य करत असतात. Different external and internal organs are performing their functions independently. External organs, that is a external organs, our hands are there, eyes are there, legs. Internal organs, our lungs, our stomach, kidneys, heart, etc. All these organs performing their functions independently but through a complete coordination. आता कोऑर्डिनेशन त्यांच्यामध्ये असतं म्हणजे काय असतं, समन्वय असतो. ओके. इंटरनल ऑर्गन्स, एक्सटर्नल ऑर्गन्स, देयर इज ए कोऑर्डिनेशन बिटवीन ऑल दीज ऑर्गन्स. कुठली तुम्ही एक ॲक्टिव्हिटी जरी घेतली, समजा तुम्हाला जेवायचं आहे, तेव्हा जेवताना तुमचे हात, तुमचे तोंड, तुमचे डोळे, ओके, तुमचे दात, तुमची जीभ, तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम, सिक्रिशन ऑफ सम एन्झाईम्स, या सगळ्यामध्ये कोऑर्डिनेशन आपल्याला बघायला मिळतं, समन्वय असतो. दिस ओव्हरऑल सिस्टीम इज इन ॲक्शन इन मोर ऑर लेस सेम वे इन ऑल द ऑर्गॅनिझम्स. आता अशा प्रकारची जी क्रिया आहे ही सर्व प्रकारच्या ऑर्गॅनिझममध्ये, सजीवांच्यामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये चालू असते. Those are in need of continuous source of energy for this purpose. या सगळ्या क्रिया व्हायच्या आहेत, त्यासाठी काय लागते, एनर्जी लागते. Continuous source of energy is necessary and for that purpose we need carbohydrates, we need fats, lipids, proteins, etc. Carbohydrates, fats and lipids are the main source of energy. आता हे तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे बरं का, लक्षात ठेवा. Which are those? Carbohydrates, fats and lipids are the main source of energy, and it is harvested by the mitochondria present in its cell. आता प्रत्येक सेलमध्ये एनर्जी प्रोडक्शन होत असतं. Here it is not like
that only foodstuffs is sufficient for energy production, but oxygen is also necessary. आता फक्त आपण अन्न घेतो, त्या अन्नाचं डायजेशन जेव्हा होतं तेव्हा ग्लुकोज तयार होतो आणि हा आपल्या सेलपर्यंत पोहोचवला जातो. पण फक्त ग्लुकोज पोहोचून चालणार आहे का? तर चालणार नाही. त्यासाठी एनर्जी तयार व्हायची असेल तर ऑक्सिजनची गरज आहे. हे जे ऑक्सिजन आहे हा कुठून मिळतो? तर आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीमपासून तो मिळतो. ओके, ऑल दीज दॅट इज फूड स्टफ अँड ऑक्सिजन आर ट्रान्सपोर्टेड अप टू द सेल व्हाया सर्क्युलेटरी सिस्टीम. सर्क्युलेटरी सिस्टीम मार्फत द ग्लुकोज or the food we are getting from digestive system gets circulate towards the cell, and oxygen we are getting from respiratory system also transports towards the cell through circulatory system. Besides it is coordinated by the control system of the body. That is, each life processes contributes in its own way in the process of energy production. Functioning of all these life processes also require the energy. आपल्या शरीरामध्ये ज्या काही वेगवेगळ्या लाईफ प्रोसेसेस आहेत त्यांचं फंक्शन व्यवस्थित व्हायचं असेल तर एनर्जी लागते आणि ही एनर्जी तयार व्हायचं काम आपल्या प्रत्येक सेलमध्ये होत असतं. ह्यूमन and other animals consume the fruits and vegetables. Plants are autotrophs. Plants हे autotrophs आहेत, ते स्वयंपोषी आहेत. They prepare their own food. They utilize some of the food for themselves, whereas the remaining is stored in various parts like fruits, leaves, stem, roots, etc. Plants preparing their own food, okay, they are utilizing or using some food for themselves. प्लॅन्ट्सच्या वाढीसाठी, त्यांच्या वाढीसाठी प्लॅन्टनी तयार केलेलं अन्न प्लॅन्ट्स वापरतात. and what is the remaining food? Remaining food stored in various parts like fruits, leaves, stem, roots, etc. We consume all these various plant materials and obtain different nutrients. आता हे जे अन्न आहे जे प्लॅन्टने तयार केलं, स्वतःसाठी वापरलं आणि साठवून ठेवलं कशामध्ये? फ्रूट्समध्ये, लिव्समध्ये, स्टेममध्ये, रूटमध्ये. आता हे जे तयार केलेलं अन्न आहे ते आपण घेतो आणि ते आपण खातो आणि त्याच्यामधून आपल्याला काय मिळतं? कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स etc. Which food material do we consume to obtain these nutrients? The question for you. यासाठी आपण कोणकोणते अन्न पदार्थ खातो? Different types of food materials, just like we are eating the chapati, that is or rice we are eating. There are different types of fruits we are eating. Okay, we are taking milk also, meat also, eggs we are eating. Different types of food materials we are eating. They are given some examples here. We obtain the carbohydrates from milk, fruits, jaggery, cane sugar, vegetables, potatoes, sweet meats, and cereals like wheat, maize, ragi, jawar, millet, rice, etc. All these are food constituents, food materials we are eating, and from that we are taking carbohydrates. From carbohydrates we are creating energy. We are getting energy. We get 4 kilocalorie energy per gram of carbohydrate. Carbohydrate is a most important source of energy. Let us study the way by which this energy is obtained. आता या कार्बोहायड्रेट पासून आपण एनर्जी मिळवतो. आता ही एनर्जी कशी तयार होते याबद्दलची माहिती आपल्याला बघायची आहे. ओके, many players
are seen consuming some foodstuffs during breaks of the game. काही खेळाडू जे असतात ना, ते खेळाडू खेळताना काही वेळा मध्यांतर होतं ना, मध्ये थांबतात ते, तेव्हा सारखं ते काही पदार्थांचं सेवन करत असतात. असं का करतात बरं? बिकॉज दे वॉन्ट एनर्जी, मोर एनर्जी, and to get such type of energy they want food, and therefore they are taking or consuming some foodstuffs during breaks of the game. Afterwards, use your brain power. This part, can you recall, this part is cancelled from the syllabus. Okay. Living organisms and energy production. This diagram is also removed from our syllabus in this year. Observe and label the diagram given below. तर तुम्ही ही डायग्राम मध्ये लेबलिंग करायचं आहे. Different parts are there. Carbohydrates of the food that we consume every day are mainly utilized for production of energy required for daily need. Carbohydrates of food that we consume every day are mainly utilized for production of energy. This energy is obtained in the form of ATP, adenosine triphosphate. For this purpose, glucose, a type of carbohydrate, is oxidized step by step in the cell. आता याचं ऑक्सिडेशन व्हायला पाहिजे, कार्बोहायड्रेटचं ऑक्सिडेशन व्हायला पाहिजे, आणि कार्बोहायड्रेटचं ऑक्सिडेशन हे स्टेप बाय स्टेप होतं आणि त्याच्यामधून एनर्जी रिलीज होते. दिस इज कॉल्ड ए सेल्युलर रेस्पिरेशन. त्याला आपण सेल्युलर रेस्पिरेशन म्हणतो. सेलमध्ये ही क्रिया घडते, ऑक्सिडेशनची क्रिया घडते. Cellular respiration occurs among the living organisms by two methods. दोन मेथड्स त्याला आहेत. Those two methods are aerobic respiration and anaerobic respiration. The cellular respiration दोन प्रकारचं. First is aerobic. Aerobic म्हणजे काय? की असं respiration which occurs in presence of oxygen. Oxygen is involved in this process, that is aerobic respiration. And if oxygen is not involving in the process of respiration, that type of respiration is known as anaerobic respiration. Okay. Now, in aerobic respiration, first of all, we want to study or discuss about the aerobic respiration. एरोबिक रेस्पिरेशन. याच्यामध्ये जो ग्लुकोज आहे ना, ग्लुकोज त्याचं ऑक्सिडेशन होतं. तर हे ऑक्सिडेशन कसं होतं? 3 स्टेप्स आर देअर, 3 मेन स्टेप्स आर देअर. आता ह्या स्टेप्स कुठल्या आहेत? त्यातली जी फर्स्ट स्टेप आहे ती आहे ग्लायकोलायसिस. सेकंड स्टेप कुठली आहे? ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड सायकल और क्रेब्स सायकल. फर्स्ट इज ग्लायकोलायसिस, सेकंड इज ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड सायकल, त्याला दुसरं नाव आहे क्रेब्स सायकल. आणि तिसरी जी स्टेप आहे त्याला आपण इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन असं म्हणतो. ह्या ज्या प्रोसेस आहेत हे आपल्याला समजावून घ्यायचे आहेत. ठीक आहे. प्रोसेस ऑफ ग्लायकोलायसिस ऑकर इन सायटोप्लाझम. ही सायटोप्लाझममध्ये घडते. सायटोप्लाझम म्हणजे काय? तर सेलमध्ये, सेलचं जी सेल मेम्ब्रेन आहे, सेल मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस यांच्या दरम्यान जो भाग असतो ना त्याला आपण सायटोप्लाझम असं म्हणतो. त्यामध्ये ही क्रिया घडते. ए मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड स्टेप बाय स्टेप. इन दिस प्रोसेस ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होतं आणि मग काय तयार होतं? पायरुव्हिक ॲसिड तयार होतं, ATP, NADH2 अँड वॉटर, हे सगळं तयार होतं. आता याच्यामध्ये जो पायरुव्हिक ॲसिड आहे, द मॉलिक्यूल ऑफ पायरुव्हिक ॲसिड फॉर्म इन दिस प्रोसेस आर कन्वर्टेड इनटू मॉलिक्युल्स ऑफ. हा पायरुव्हिक ॲसिड पुन्हा कन्वर्ट कशामध्ये होतो? ॲसिटिल कोएन्झाइम A, 2 molecules of NADH2 and 2 molecules of CO2.
आर रिलीज्ड ड्युरिंग दिस प्रोसेस. आता हे नेमकं कसं होतं बरं, शॉर्टमध्ये आपल्याला बघता येईल. नेमकी ही प्रोसेस होते कशी, इथं बघा. ग्लायकोलायसिस, द फर्स्ट प्रोसेस. त्या ग्लायकोलायसिस प्रोसेसमध्ये काय असतं, ग्लायकोलायसिस ऑकर इन सायटोप्लाझम. मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये काय होतं, ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होतं, ग्लुकोज ऑक्सिडाइज्ड, आणि काय तयार होतं, 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुव्हिक ॲसिड, 2 मॉलिक्युल्स ऑफ ATP, 2 मॉलिक्युल्स ऑफ NADH2 अँड 2 वॉटर. तर याच्यामध्ये जो पायरुव्हिक ॲसिड आहे ना, हे पायरुव्हिक ॲसिड, या पायरुव्हिक ॲसिड इज कन्वर्टेड इनटू ॲसिटिल कोएन्झाइम A. ओके, या प्रोसेसमध्ये, इन दिस प्रोसेस, पायरुव्हिक ॲसिडचं ॲसिटिल कोएन्झाइम A या प्रोसेसमध्ये 2 मॉलिक्युल्स ऑफ NADH2, 2 मॉलिक्युल्स ऑफ CO2 तयार होतात. दिस इज द फर्स्ट प्रोसेस. ओके, ज्याला आपण ग्लायकोलायसिस असं म्हणतो. म्हणजे ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होतं आणि एनर्जी तयार होते. आता सेकंड जी स्टेप आहे, सेकंड स्टेप, त्याला आपण ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड सायकल असं म्हणतो. व्हॉट इज ॲक्च्युली द ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड सायकल? बोथ मॉलिक्युल्स ऑफ ॲसिटिल कोएन्झाइम A. आता हे ॲसिटिल कोएन्झाइम A या पहिल्या प्रोसेसमध्ये तयार झालेलं आपण बघितलं. बोथ मॉलिक्युल्स ऑफ ॲसिटिल कोएन्झाइम A एंटर द मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया कुठं असतं बरं, सेलमध्ये असतं. सायक्लिक चेन ऑफ रिॲक्शन्स कॉल्ड ॲज ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड सायकल इज ऑब्टेन्ड ऑन इट इन द मायटोकॉन्ड्रिया. आता हे ॲसिटिल कोएन्झाइम A मायटोकॉन्ड्रियामध्ये गेलं. मायटोकॉन्ड्रियामध्ये अशा प्रकारची जी ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड सायकल त्याच्यामध्ये घडून येते आणि ॲसिटिल पार्ट ऑफ ॲसिटिल कोएन्झाइम इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड थ्रू दिस सायक्लिक प्रोसेस. सायक्लिक प्रोसेसमध्ये या ठिकाणी ॲसिटिल कोएन्झाइम A यातला जो पार्ट आहे, ॲसिटिल पार्ट आहे, तो कम्प्लीट ऑक्सिडाइज होतो आणि एनर्जी तयार होते. आणि काय तयार होतं बघा, त्याच्यामध्ये मॉलिक्युल्स CO2, H2O, NADH2, FADH2 आर डिराइव्ड. बघूया आपण नेमकी प्रोसेस काय होते बरं. ॲसिटिल कोएन्झाइम A एंटर्स इन मायटोकॉन्ड्रिया आणि मग ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड सायकल ऑपरेटेड, त्याला आपण क्रेब्स सायकल असं म्हणतो. आणि मग ह्या ॲसिटिल कोएन्झाइम Aचं कम्प्लीट ऑक्सिडेशन होतं आणि तयार काय होतं, CO2, H2O, NADH2 आणि FADH2. आता ह्या ज्या गोष्टी आहेत, CO2 कार्बन डायऑक्साईड, H2O वॉटर, व्हॉट इज NADH2 निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड, व्हॉट इज FADH2 फ्लेविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. ओके, these are the molecules. हे तयार होतात. and now the third process. कुठली थर्ड प्रोसेस आहे बरं, तर जी थर्ड प्रोसेस आहे ज्याला आपण इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन असं म्हणतो. ही बघा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड सायकल किंवा ज्याला आपण क्रेब्स सायकल असं म्हणतो. ओके, क्रेब्स सायकल असं म्हणतो. आणि हा मायटोकॉन्ड्रिया आहे बरं का, सेलमध्ये असतो. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. मॉलिक्युल्स ऑफ NADH2 and FADH2 फॉर्म ड्युरिंग ऑल अबव प्रोसेसेस पार्टिसिपेट इन इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. पहिल्या दोन प्रोसेसमध्ये जसं की म्हटलं मग अशी तुम्हाला मी ग्लायकोलायसिस आणि ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड सायकल या दोन्हीमध्ये जे NADH2 आणि FADH2 तयार झालेले असतात ते या क्रियेमध्ये पार्टिसिपेट होतात. कुठल्या इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शनमध्ये. ड्यू टू दिस 3 molecules of ATP are obtained from each NADH2 molecule. NADH2 molecule पासून 3 molecules ATPचे तयार होतात आणि 2 molecules of ATP form from FADH2 molecule आणि FADH2 पासून ATPचे 2 molecule आणि NADH2 पासून ATPचे 3 molecule तयार होतात. समजलं का?
Besides ATP, water molecules are also formed in this reaction. याच्याबरोबर ATP तयार होतातच, याच्याबरोबर पाणीही तयार होतं, वॉटर मॉलिक्युल्स तयार होतात. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन इज ऑब्टेन इन मायटोकॉन्ड्रिया ओनली. ही जी रिॲक्शन आहे ना फक्त मायटोकॉन्ड्रियामध्ये होते, ते आहे मायटोकॉन्ड्रिया. ती कुठं असतं मायटोकॉन्ड्रिया? सेलमध्ये असतं, सायटोप्लाझममध्ये असतं. Thus, a molecule of glucose is completely oxidized in aerobic respiration and molecules of CO2 and water are produced along with energy. ही जी प्रोसेस आहे मेनली याच्यातून तयार काय होतं? एनर्जी तयार होते. म्हणजे ग्लुकोज हा कंप्लीट ऑक्सिडाइज होतो आणि which are the byproducts? First is the carbon dioxide. We are throwing out this carbon dioxide by our respiratory system. Water molecule and energy, and this energy we are utilizing for many processes going on in our body. Okay.